महत्त्वाची बातमी आहे। मिठी नदीत सफाई घोटाळ्यात आता ईडीची एंट्री झालेली आहे। ईओडब्ल्यू नंतर आता ईडीकडून या घोटाळ्या प्रकरणी तपास सुरू करण्यात येणार आहे। या घोटाळ्यात सामील अधिकारी, दलाल आणि कंत्राटदारांपुढील अडचणी आता वाढणार आहेत। 2019 ते 2025 दरम्यान मिठी नदीतून काढलेल्या गाळाचा कुठलेही मोजमाप झाला नाही। अधिकाऱ्यांनी दलालांच्या मदतीने कंत्राटदारांना मदत केल्याचा आरोप आहे, तर खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची फसवणूक केल्याचाही ठपका आहे। आता या संपूर्ण घोटाळ्याचा ईडीकडून तपास करण्यात येणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। चेतन, आता या घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून आता तपास होतानाची माहिती प्राप्त होतीये, काय सांगाल याबद्दल? निश्चित कृपाची माहिती समोर येत आहे। जवळपास 65 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याची माहिती आहे आणि या घोटाळ्यामध्ये दोन महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांनी, कंत्राटदार आणि दलालांच्या संगनमताने केल्याच्या गोष्टी समोर येत आहेत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाळ काढण्यासाठी जी रक्कम ठरवण्यात आली होती त्यामध्ये वाढ करण्यात आलेली होती, मात्र दक्षता समितीने महानगरपालिकेच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर हे पैसे कमी करण्यात आले। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाळ काढण्यासाठी कायमस्वरूपी मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव होता, मात्र या प्रस्तावात बदल करत भाड्याने अशा प्रकारच्या गाळ काढण्यासाठी मशीन लावण्यात आलं आणि त्याद्वारे कमिशन लाटल्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे अधिकारी, दलाल आणि कंत्राटदार अशा तिघांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याची प्राथमिक माहिती तर समोर येत आहे। त्यामुळे ईडीच्या चौकशीमध्ये नेमकं या घोटाळ्यामध्ये आणखी कोण कोण सामील आहे यावर प्रकाश पडला शकतो। कृपा, निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।